उपस्थित राहणार आहे आणि सरकारला आमचा आग्रह राहणार आहे की तुम्ही विधानसभेचं जे अधिवेशन सत्तावीस आणि आम्हाला दुसरं सांगायचं की जे बदलून आलेले आता की सुरुवातीला सत्ताधारी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, आमदार खासदारांना आम्हाला सांगणं आहे की तुम्ही देखील काय करायला पाहिजे, जनते पाहिजे असे आम्हाला सांगायचं आहे। या आंदोलनात सातत्याने सुरुवातीपासून असलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे, हा शक्तिपीठ मार्ग देवाच्या नावाखाली या राज्यातल्या जनतेला येटीला धरून लुटमार करणारा हा मार्ग ठरणार आहे। 40,000 एकर जमीन या शक्तिपीठ मार्गामध्ये अधिकृतरित्या जाणार आहे। 86,000 कोटी रुपयेचा हा रस्ता जनतेनं श्रमातून घामातून निर्माण केलेल्या संपत्तीच्या टॅक्स रूपी संपत्तीचं या ठिकाणी विनाश करणारा हा मार्ग आहे। याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला, लोकल लोकांना कुणालाही त्या मार्गाचा उपयोग नाही आणि केवळ काही ठराविक धनदांडगे पोसायसाठी, काही माया गोळा करायसाठी केलेला हा मार्ग आहे। सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी हा निर्माण केलेला एक सुलतानी संकट आहे असं आमचं म्हणणं आहे। सुलतानी संकट आपण पूर्वी म्हणत होतो, आता सत्ताधीशांचं संकट असं आम्ही त्याला म्हणतो। या ठिकाणी या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे बाधित शेतकरी होणार आहेत त्यांच्या वतीनं हे आंदोलन आपल्या शक्तिपीठ मार्गात रद्द करावा या कृती समितीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या या आंदोलनाच्या वतीनं मी खात्रीनं सांगतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी सहकुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि सरकारनं हा अध्यादेश मागं घेऊन रद्द केलेल्याची घोषणा केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, कोणत्याही परिस्थितीत हे थांबणार नाही। आम्हाला कुणी या जमिनी दिलेल्या नाहीत, सरकारनं ह्याच्यामध्ये कुठलंही योगदान दिलेलं नाही। या जमिनी डेव्हलप करण्यामध्ये या ठिकाणी मोटर पंप बसवायचे असू देत, विहिरी काढायचे असू देत, पाईपलाईन घालायचं असू दे, नदीवरनं स्कीम करायचं असू दे, हे सगळं शेतकऱ्यांनी स्वभांडवलातून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यावर उपजीविका आता चालू आहे। दूध दुभतंसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे या इरिगेशनमुळं आणि मोठमोठ्या इरिगेशन स्कीमसुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मधला मार्ग काय याच्यात होणार नाही। शक्तिपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे। देवाच्या नावाखाली या ठिकाणी देवाच्या नावाखाली, भक्तांच्या नावाखाली या ठिकाणी उद्योगांना, मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसेसना पोचण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि हे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे। माझ्या मित्रांनो, या ठिकाणी सत्तेमध्ये जे लोक आहेत, या सत्तेमधल्या लोकांना रस्त्यावरच्या लढाया आमचे पोंडे साहेब, विक्रांत, आम्ही सगळे करू, परंतु जावा मंत्रालयामध्ये, तिथली लढाई तुम्ही लढा आणि सत्तारूढ लोकांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांना सांगून या ठिकाणी हा शक्तिपीठ मार्ग कसा लवकरात लवकर रद्द होईल, हे अध्यादेश काढलेले कसे रद्द होतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं, हीच या निमित्तानं सत्ताधीशांना सुद्धा विनंती आहे। धन्यवाद।